तालुक्यातील तनाळी येथील पंचशील बुद्धविहार बौद्धवाडी येथे 27 गावांच्या सहभागातून भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वजारोहण, बुद्धवंदना आणि धम्मसंस्कारांनी झाली। त्यानंतर भव्य मिरवणूक, जाहीर सभा आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी समता, बंधुता आणि संविधानातील मूल्यांवर मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 27 गावांच्या सहभागातून सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती संपूर्ण जगभरामध्ये साजरी होतोय। मे महिना सुरू आहे तरी सुद्धा जयंती साजरी होतच आहेत। आज आपण कोकणामध्ये आहोत, चिपळूण तालुक्यामध्ये एक ग्रामीण भाग आहे। या ठिकाणी कशा पद्धतीने जयंती साजरी होते, कारण 27 गाव एकत्रित येऊन या ठिकाणी जयंती साजरी करतायत। आपल्या बरोबर आयोजक आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय सांगणार आहात सर, आजचं जो जयंती आहे, प्रबोधनात्मक कार्यक्रम, जे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार, जे वया आहेत हे वाटप करणार आहेत, काय सांगणार आहात? जयंतीच्या निमित्तानं काय भावना आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलपासून चालू होते आणि मे मध्ये पौर्णिमेला, वैशाखी पौर्णिमेला भगवान बुद्धांची जयंती सुरू होते आणि या दोन्ही जयंती मे मध्ये साजरी होते। म्हणजेच मुंबईतून आमचे बऱ्याच, म्हणजे तालुक्यातील बऱ्याचशा गावातली लोक मुंबईतून गावी येतात आणि स्थानिक आणि मुंबई मिळून ही जयंती होते। त्याप्रमाणे आमच्या संस्था जी 133 गावांची संस्था आहे, चिपळूण तालुका बौद्ध सर्व समिती, या संस्थेची भौगोलिक रचनेप्रमाणे 8 विभाग आहेत। कारण गोलाकार बघितला तर पूर्ण 8 विभाग आहेत। त्याप्रमाणे 8 विभागांमध्ये आमचा विभाग क्रमांक 6 लागतो आणि या विभागामध्ये रजिस्टर संस्थेच्या घटनेच्या नियमाप्रमाणे 27 विभाग आहे आणि या विभागाची जयंती संयुक्तपणे दरवर्षीप्रमाणे आम्ही साजरी करतो। ती मे मध्ये होते। बरं, मे मध्ये करताना आमच्या मुंबईतून आणि गाव विभाग, एक 27वा विभाग आहे, यांच्या संगनमताने, त्याचबरोबर ज्या शाखेमध्ये होणार आहे, आपण तनाळी शाखेमध्ये आहोत, या शाखेच्या संगनमताने आम्ही करतो। बरं, यामध्ये आहे असं की या संस्थेचा साधारण पाहता इतिहास बघितला तर बाबासाहेबांनी चळवळ चालू केली आणि त्यानंतर संघटना उभारायला हव्या आणि या संघटना उभारताना आमच्या संस्थेचा उगम हा 1941ला झालेला आहे आणि रजिस्ट्रेशन त्याचं 1965ला झालं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा सांघिकदृष्ट्या एकत्र झालो आणि त्या माध्यमातून तालुका संस्थेवरती पण ही जयंती होते, त्याचप्रमाणे विभागाची जयंती होते, 27 विभागांची होते आणि या विभागामधील जे गाव आहेत यामध्ये सामील होतात आणि एकत्रितपणे जयंती होते। यातला उद्देश एवढा आहे की आपली सांघिक आणि संघटनात्मक बाब ही लोकांपर्यंत पोचायला हवी, बरोबरच एकमेकांचा एक रिलेशनशिप ही दृढ व्हायला हवी, बरोबरच बाबासाहेबांचे विचार जे लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आजच्या घडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात, परंतु ते बऱ्यापैकी पोहोचण्यासाठी आपल्याला काहीतरी एक प्रमुख वक्ते असतील, प्रमुख मार्गदर्शक असतील, अशांना पाचारण करावं लागतं आणि ते बोलवणं गरजेचं असतं, कारण ते अभ्यासक असतात। अभ्यासाने त्या गोष्टी तंतोतंत सांगतात। आपण एक ढोबळ मनाने सांगतो, पण ते अभ्यासू व्यक्तीने सांगतात आणि अशा प्रकारे आमची जयंती जेव्हा साजरी होते तेव्हा या ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं सत्र असतं, प्रथम सत्र आणि दुसरं सत्र, अशा प्रकारे कार्यक्रम होतो। यामध्ये हा कार्यक्रम साजरा करत असताना जे शाखेमध्ये होतोय त्या शाखेने एवढे प्रयत्न असतात की आपल्याकडे आलेली मंडळी ही चांगल्या प्रकारे सहकार्य करून आपला चांगला मेसेज जाणं, जेणेकरून काय बाबासाहेबांनी आपल्याला चांगलं घडवायला सांगितलंय आणि तो आपण प्रयत्न केला पाहिजे, अशा प्रत्येक गावशाखेचे प्रयत्न असतात। आणि बरोबरच आम्ही जेव्हा 27 विभाग म्हणतो आणि या विभागाच्या माध्यमातून जे आमचे पदाधिकारी असतात, मग आमचे स्थानिकचे अध्यक्ष, चिटणीस आणि सारी टीम, मुंबईचे अध्यक्ष, चिटणीस आणि सारी टीम हे एकमताने एक सांघिकदृष्ट्या विचारविनिमय करून शाखेला कक्षेत घेऊन आपण सांघिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या बाबासाहेबांचे विचार कसे लोकांपर्यंत पोहोचवता येतील असे प्रयत्न करतो आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा। अजूनही आम्हाला बराचसा टप्पा किंवा बराचसा पल्ला पार करायचा आहे, जेणेकरून काय होतंय की आपण फक्त बाबासाहेबांना डोक्यावर नाही घ्यायचं, डोक्यात घ्यायचं आहे आणि हे करत असताना तरुणांमध्ये रुजवणं गरजेचं आहे। हा आमचा प्रयत्न आहे। हे छोटे प्रयत्न करता करता आम्ही मोठ्या प्रयत्नाकडे पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि कितपत पोचू हे आम्ही आज सांगता येणार नाही, परंतु आमचे सर्व पदाधिकारी आहेत हे प्रयत्नाने आणि पराकाष्ठाने जातील पुढं, एवढंच मला आता वाटतं आणि एवढं बोलतो आणि थांबतो।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नातं हे कोकणाशी काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. आज कोकणामध्ये काय परिवर्तन झालं असं तुम्हाला वाटतंय आणि कोणती परिवर्तन झालं नाहीये अजूनही असं तुम्हाला वाटतंय, काय सांगणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते प्रामुख्याने कोकणातले जे जुनी जाणती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये असणारी जी माणसं आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्याला मुरलेले पाहायला मिळतात. पण तरुण पिढीमध्ये हे प्रामुख्याने उतरवण्याची जबाबदारी या जी जुनी जाणते आमचे कार्यकर्ते सर्व मंडळी आहेत त्यांनी ते तरुण पिढीमध्ये येण्यासाठी अशा प्रकारचं जयंतीचं नियोजन हे केलं जातं. त्याचप्रमाणे आम्ही म्हणजे आता हे आमची जी नवीन सर्व टीम आहे विभागाचे कार्यकारिणी वगैरे त्यांनी एक असा नवीन पायंडा पडलेला आहे की आम्ही जो मार्गदर्शक बोलावतो तो कोणता बाहेरचा बोलवत नाही, तर आम्ही आमच्याच विभागातले जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत त्यांना म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून या तरुणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्यामध्ये उतरवण्याचं काम निश्चितपणे करत असतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म त्यातला कोकणातला असल्यामुळे आपणा सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे आणि त्या अभिमानातूनच त्यांची जयंतीचे जे कार्यक्रम वगैरे असतात ते आपण चांगल्या म्हणजे उत्साहाने आणि याच्यामध्ये मी अगदी प्रामुख्याने सांगेन की मुंबई किंवा स्थानिक असा आम्ही कोणताही भेदभाव न करता सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन त्याच्यावर विचारमंथन करत असतो आणि एक चांगला असा व्यवस्थित सुनियोजित असा कार्यक्रम कसा संपन्न होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जास्तीत जास्त आम्ही पालन करण्याचा या निमित्ताने प्रयत्न करत असतो. तर मला सांगा की जसं आता म्हणालेत की आम्ही जे प्रबोधनकार आहेत, तुमच्याच इथल्या काही जे नागरिक आहेत त्यांना तुम्ही बोलावताय, जे अभ्यासू असतील. पण फुले शाहू आंबेडकरांची जेव्हा जयंती साजरी होते, मानसिकता अशी झालेली आहे की एखादा कुलकर्णी, एखादा कुठल्या वेगळ्या एखादा समाजामधला जर माणूस असेल त्याला लाखो रुपये जे बांधन देऊन बोलवलं जातं. तर यासाठी तुमचं काय मत आहे? ह्यासाठी माझं मी ती एवढं सांगू शकतो की हे लाखो रुपये इतर लोकांना खर्च करून त्यांना बोलवून हे जर प्रबोधन जर होत असेल आणि दुसऱ्याकडनं हे प्रबोधन ऐकण्यापेक्षा आणि दुसऱ्याने आपला बाप सांगण्यापेक्षा आपला बाप कसा होता, काय करत होता आणि ह्या जगामध्ये कसा प्रकाश त्याने पाडला हे इतर पैसे घेऊन हे इतर लोक काही सांगू शकतील आणि काही बोलू शकतील, लोकांची दिशाभूल करू शकतात, कारण का त्यांना हवा असतो पैसा आणि त्या पैशासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा कोणताही उल्लेख करून ते पैसा कमवण्याचं काम करू शकतात. भावनिक करतात. भावनिक जरी भावनिक आमच्या समाजामध्ये असं भावनिक करणारे किती प्रबोधन देणारे जरी आले तरी आमचा समाज हा भावनिक होणार नाही, कारण बाबासाहेबांचे विचार आमच्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ठसलेले असल्यामुळे जरी समोरचा कोणी प्रबोधनकार आला आणि प्रबोधन देण्याचा तशा पद्धतीचा प्रयत्न केला तरी त्या प्रबोधनाच्या आळी जाऊन आमचा एकही माणूस आमच्या समाजाचा महिला असो किंवा पुरुष त्यांच्या कोणत्याही प्रबोधनाला बळी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आम्ही अशा लोकांना लाखो रुपये न देण्यापेक्षा आम्ही आमच्या असणाऱ्या समाजामधल्या शिक्षित अभ्यासू जे कोणी असतील त्यांनाच बोलवून आमच्या बापाची ओळख काय आहे ही आम्ही इतर समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि तशा पद्धतीचा आज आमच्या समाजामध्ये जसे आमचे गुरुजी आहेत, आता गुरुजींनी जसं समाजन केलं असे बरेच आमच्या 27 गाव विभागामध्ये बरीचशी शिकलेली मंडळी आहे आणि त्या शिकलेल्या मंडळीच्या माध्यमातून आम्ही आमच्या लोकांचं त्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं आज काम चालू गेली 60 वर्ष हे काम चालू आहे आमचे. परंतु तेव्हा मीडिया काय नव्हतं, काही नव्हतं इथे, त्याच्यामुळं कुठं कुणाला काही माहिती पडत नव्हतं, कुठे आजूबाजूच्या गावाला माहिती पडत नव्हतं. परंतु आता मीडियाच्या माध्यमातून माझ्या समाजाचा प्रत्येक पुरुष असू दे, तरुण असू दे किंवा महिला असू दे, हा धम्माचा प्रचार आणि प्रसार जसा पाहिजे तशा पद्धतीचा ह्या माध्यमातून करत आहे आणि तशाच
आपल्या बरोबर प्रामुख्याने जे आपले चॅनलचे फाउंडर म्हणून आहेत, अनेक वर्ष म्हणजे सुरुवातीपासून जे आपल्या गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा जो चॅनल आहे यासाठी काम करणारे जे मनोज पवार आहेत, त्यांचं गाव आहे आणि त्यांनी निमंत्रण दिलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. त्यांच्याशी बोलत काय सांगणार आहात सर? आजचा जो जयंती आहे, जसं मगाशी सांगितलं की स्थानिक जे प्रबोधनकार आहेत त्यांना बोलावून या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम होतोय, परंतु अनेक ठिकाणी एक तुम्हाला प्रश्न विचारतो की अनेक ठिकाणी असं बोललं जातं की कोकणामध्ये हे अंधश्रद्धा फार आहे, असं ऐकलोय. काय काय म्हणणं आहे तुमचं? सर्वप्रथम आपले धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आपणास निमंत्रण देऊन या तनाळी गावामध्ये बौद्धवाडीमध्ये आलात आणि या संपूर्ण जयंतीचा आपण बातमी लावणार आहात. आपले खूप खूप आभार आहोत आम्ही. आज या ठिकाणी आपण म्हणताय की अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा बघा, अंधश्रद्धा ही काही लोकांच्या मनामध्ये आहे, नक्कीच आहे. तुम्ही जो म्हटलं ते त्या पद्धतीने जशी बातमी मिळते तसं असतं आणि त्याचा पाठपुरावा केला तर मिळेल. त्यापूर्वी मी म्हणतो की त्यासाठी आम्ही तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे विचार पेरण्यासाठी आम्ही या कोकणमध्ये सज्ज झालेलो आहोत. म्हणून 27 गाव विभाग आणि शिरवली गट क्रमांक 6 हा कदापि या अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता, त्यांना खत पाणी न घालताना आम्ही ह्या तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि प्रसार करत राहू आणि तरुणांच्या मनामध्ये ठसा उमटवत राहू अशी मी आपणास ग्वाही देतो. आपल्या बरोबर हा संपूर्ण जयंतीचा कार्यक्रम सूत्रसंचालन ज्यांनी सुंदर असं केलेलं आहे ते आहेत. काय सांगणार आहात सर? काय भावना आहेत सूत्रसंचालन करताना? अगदी फुल जोश मध्ये तुम्ही सूत्रसंचालन करत होते, आवाज बसलाय, काय सांगणार आहात? काय भावना आहेत? सर्वप्रथम मी जय भीम करेन सर्वांना. भावना अशी आहे की हा जो जयंतीचा सोहळा आहे हा फक्त 27 गाव विभाग मिळून एका गाव शाखेमध्ये आम्ही दरवर्षी करतो, पण तो फक्त 27 गाव विभागाची जयंती होते तर असं नाही आहे. प्रत्येक या विभागातली गाव शाखा दरवर्षी आपापल्या मुक्कामी मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांसमवेत स्थानिक आणि मुंबई यांच्या संगनमताने प्रत्येक गाव शाखेमध्ये हा जयंतीचा सोहळा होतो. आपण विचारलेला जो अंधश्रद्धेचा प्रश्न आहे, हा अंधश्रद्धेचा प्रश्न अजून देखील काही गाव शाखांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचदा असं आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्याच्या घरी जरी आपण गेलो तर समोर बाबासाहेब दिसतात, पण आपण पाठीमागे गेलो तर आपल्याला कुठेतरी अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पाहायला मिळतात. आणि हेच आपल्याला बाजूला काढून टाकण्यासाठी अजूनही आपण आपल्याच लोकांचं काय म्हणतात त्याचं परिवर्तन करायला हवं. हे पण मला मी थांबवतो तुम्हाला प्रामुख्याने की या सगळ्या गोष्टीची अंधश्रद्धा आपण म्हणतो. आता मी कर्नाटकचा प्रवास केलाय, कर्नाटकमध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहे, ते सोडवण्यासाठी खूप तिथे प्रयत्न करावा लागेल. परंतु महाराष्ट्र आणि ते सुद्धा कोकणामध्ये जी अंधश्रद्धा तुम्ही म्हणताय की बाहेर बाबासाहेब आणि आतमध्ये जे अंधश्रद्धा किंवा देवांचं जे काही फोटो वगैरे असेल, त्यासाठी असणारे जे संघटना आहे, जसं भारतीय बौद्ध महासभा आहे किंवा बौद्धजन पंचायत समिती आहे, असे वेगवेगळे संघटना आहेत, हे कुठेतरी कमी पडतायत असं वाटतं? नाही, अजिबात कमी पडतात असं वाटत नाही. कारण अशा प्रकारच्या संस्था या काय करू शकतात तर आपल्यापासून सुरुवात करू शकतात. जेव्हा मी माझ्या घरातून सुरुवात करेन तेव्हा मी माझ्या बाजूवाल्याला बदलण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे या संस्था पहिला आपल्यापासून सुरुवात करत असताना एक एक कार्यकर्ता जेव्हा या संस्थेमध्ये जोडत जाईल त्या पद्धतीने हे परिवर्तन होत जाणार आहे. एकाएकी कोणत्याही प्रकारचं परिवर्तन घडलं जाणार नाही असं मला वाटतं. त्याच्यावरती जर मला आभार मानायचे असतील तर ते या गाव शाखा तणाणीचे मानावे लागतील, कारण त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली, त्यांनी या अशा भव्य दिव्य प्रकारचा प्रयोजन करून दिलं. हा जो काही आर्थिक डोलर आहे तो त्यांनी स्वतःच्या डोक्यावरती उचलून धरला आणि 27 गाव विभागाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा दोन्ही आमच्या विभागाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम. खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीनं एकंदरीत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती या ठिकाणी साजरी झालेला आहे. जे नावाजलेलं नाव वेगवेगळे जे जोशी असतील किंवा अन्य कोणी जे त्या नावासारखं जे नाव आडनाव असलेले जे कोणी प्रबोधनकार असेल ते त्यांचे 2-2 लाख 1.5 लाख रुपये फीस झालेले आहेत आणि त्यांना आपण बाबासाहेब सांगण्यासाठी येतो. परंतु प्रश्न हाच आहे की बाबासाहेब हे फक्त एका पर्टिक्युलर समाजामध्ये प्रचार न करता जर का ते त्या समाजामध्ये जर प्रबोधन किती केलेले आहेत हा सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय.
मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत जे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज. वंचितांचा इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.